नमस्कार. इन्फोवॉड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघत आहोत की संकल्प कसा करायचा. हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 बघून घ्या. तर पाणी असलेलं नारळ व खडीसाखर घेऊन दत्त मंदिरामध्ये जायचे. दत्तांना नम्रतापूर्वक नमस्कार करायचे. खडीसाखर व्हायची. शांतपणे त्यांच्या समोर बसायचे. मन स्थिर ठेवायचे. त्यांचं नामस्मरण करायचंय. तो नारळ आपल्या समोर मांडायचा आहे व मन शांत ठेवून दत्तांना नमस्कार करून आपल्या गुरुमाऊलींना प्रार्थना करायची की मी एवढ्या दिवसांची तुमची ही उपासना करत आहे व ती ह्या इच्छापूर्तीसाठी किंवा ह्या प्रॉब्लेमसाठी करत आहे व त्यातून आपण मला सुखरूप बाहेर काढा, कृपा आशीर्वाद द्या व गुरुबळ द्या, माझ्या पाठीशी उभे राहा व उपासना पूर्ण करून घ्या. ही झाली संकल्पाची प्रार्थना. तर तो जो नारळ आहे घेऊन गेलेला तो तिथे ठेवायचा नाहीये, तो घरी घेऊन यायचा आहे. देवघरामध्ये तो एका कलशामध्ये तांदळावरती मांडायचा आहे, कलशावर फक्त नारळ. तर ही झाली संकल्पाची प्रोसेस, कृती. असा संकल्प करतात. ही घरी देखील करू शकता. उर्वरित माहिती पुढील भागामध्ये.